आपण आपल्या मुलांना सगळ्यात चांगलं शिक्षण देतो, चांगल्या सवयी लावतो, पण एक गोष्ट आहे, आपण त्यांना पैशांबद्दलचा तो सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकवतो का? आज आपण नेमकं याचबद्दल बोलणार आहोत, की आपल्या मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणजे फायनान्शियली स्मार्ट कसं बनवायचं. आपण आपल्या मुलांना सगळं देतो, पण पैशाची किंमत शिकवतो का? खरं सांगायचं तर हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात कधी ना कधी येतोच, बरोबर ना? आपण त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो, अगदी हट्टही पुरवतो. पण त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी आपण खरंच काही करतोय का? आणि गंमत म्हणजे या प्रश्नातच आर्थिक शहाणपणाचं पहिलं पाऊल दडलेलं आहे. तर मग सुरुवात करायची तरी कुठून? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काय? तर आर्थिक ज्ञानाचा जो पाया आहे ना, तो एका अगदी सोप्या पण खूप महत्त्वाच्या फरकावर अवलंबून आहे. आणि तो फरक म्हणजे गरज आणि हट्ट. हे बघा, एका बाजूला आहेत आपल्या गरजा, म्हणजे जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतातच. अन्न, पाणी, निवारा याच्याशिवाय आपलं चालणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे हट्ट, म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला हव्याहव्याशा वाटतात पण त्या अत्यावश्यक नाहीत. जसे की एखादं नवीन खेळणं किंवा ते महागडे ब्रँडेड कपडे. मुलांना हाच फरक अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणं हे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आता याचा अर्थ असा नाही बरं का, की मुलांच्या प्रत्येक हट्टाला नाहीच म्हणायचं. अजिबात नाही. उलट त्यांच्या गरजा तर पूर्ण करायच्याच, पण त्याचबरोबर त्यांच्या हट्टांसाठी पैसे कसे वाचवायचे, कसं प्लॅनिंग करायचं हे त्यांना शिकवायचं. आणि यातूनच त्यांना पैशांवर कंट्रोल मिळवण्याचं एक प्रकारचं सामर्थ्य मिळतं. बरं, एकदा मुलांना गरज आणि हट्ट यातला फरक कळला की पुढचा टप्पा येतो प्रॅक्टिकलचा, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष सराव करण्याची संधी देण्याची वेळ येते. आणि यासाठी पॉकेट मनी म्हणजे आपला खाऊचा पैसा हा एका सेफ झोन किंवा सँडबॉक्स सारखा काम करतो, जिथे ती मुलं छोट्या छोट्या चुकांमधून पण अगदी सुरक्षितपणे शिकू शकतात. आणि खरं सांगू, रक्कम किती आहे ना हे अजिबात महत्वाचं नाहीये. अगदी हे 100 रुपये सुद्धा त्यांना एक खूप मोठा धडा शिकवून जाऊ शकतात. विचार करा, ही त्यांची एक प्रकारे पहिली कमाई आहे आणि यातूनच त्यांना फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय आणि जबाबदारी म्हणजे काय याची पहिली ओळख होते. मग हे करायचं कसं? अगदी सोपं आहे. पहिलं, नियमितपणे एक ठराविक रक्कम द्या. यामुळे काय होतं, त्यांना एक फिक्स्ड इन्कमची सवय लागते. दुसरं, पैसे कुठे खर्च झाले हे लिहायला सांगा. कारण जेव्हा आपल्याला कळतं ना की पैसे नेमके कुठे जातायत, तेव्हाच आपण त्यावर कंट्रोल मिळवू शकतो. आणि तिसरं, जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या. समजा त्यांनी सगळे पैसे पहिलेच दिवशी उडवले, तर उरलेला आठवडा पैशांशिवाय काढण्याचा जो अनुभव आहे ना, तो अनुभव त्यांना कुठल्याही उपदेशापेक्षा खूप जास्त शिकून जाईल. ओके, तर आता मुलं आजचे पैसे सांभाळायला शिकली आहेत, छान. पण खरं आर्थिक शहाणपण म्हणजे खरी फायनान्शियल विस्डम तेव्हा येते जेव्हा आपण पैशाला आपल्यासाठी काम करायला लावतो. आणि इथेच आपला तिसरा आणि खूप इंटरेस्टिंग धडा येतो, गुंतवणुकीची जादू. आता गुंतवणूक हा शब्द ऐकून कदाचित थोडा मोठा किंवा अवघड वाटू शकतो, पण SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारख्या गोष्टींमुळे हे खूप सोपं झालंय. हे कसं आहे माहितीये, अगदी आपण एखाद्या रोपट्याला रोज थोडं थोडं पाणी देतो ना, तसंच आपण नियमितपणे थोडं पाणी देतो आणि हळूहळू कालांतराने त्याचं एका मोठ्या मजबूत झाडात रूपांतर होतं. SIP मध्ये पण आपण तसंच करतो. नियमितपणे थोडी थोडी रक्कम गुंतवतो आणि ती चक्रवाढ व्याजाने वाढत जाते. मुलांना पिगी बँक ऐवजी पिगी म्युच्युअल फंड द्या. काय जबरदस्त वाक्य आहे, नाही का? विचार करायला लावणारं. पिगी बँक म्हणजे आपला गल्ला. तो मुलांना पैसे फक्त वाचवायला शिकवतो. जे महत्त्वाचं आहे यात शंकाच नाही. पण पिगी म्युच्युअल फंड त्यांना एक पाऊल पुढे घेऊन जातो. तो त्यांना हे शिकवतो की पैसे नुसते एका जागी पडून राहण्याऐवजी ते तुमच्यासाठी काम कसे करू शकतात, ते वाढवू कसे शकतात. आणि खरं तर हाच खरा वेल्थ क्रिएशनचा म्हणजे संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग आहे. तर मूळ बदल जो आहे ना, तो आपल्या विचारसरणीत, आपल्या माइंडसेटमध्ये करायचा आहे. फक्त पैसे वाचवून ते तिजोरीत बंद करून ठेवण्याऐवजी त्यांना कामाला लावून वाढवण्यावर म्हणजे स्मार्टली इन्व्हेस्ट करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि हीच नव्या पिढीची आर्थिक विचारसरणी असायला हवी. तर आज आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. गरज आणि हट्ट यातला फरक, पॉकेट मनीमधनं बजेटिंगची ताकद आणि गुंतवणुकीची सुरुवात. खरं पाहिलं तर हे फक्त पैशांबद्दलचे धडे नाहीत, हे तर आयुष्याबद्दलचे धडे आहेत. तर मग मुलांच्या आर्थिक भविष्याचा पाया रचण्यासाठी यातला कोणता पहिला धडा निवडणार यावर नक्की विचार करा.
कारण त्यांची आर्थिक कहाणी ती आजपासूनच सुरू होते.